आपण पाहतात SKF न्यूज चॅनल. सलमान सय्यदसोबत सध्या आम्ही आहोत पाथरी तालुक्यातील सिमूर गावान येथील एका शेतामध्ये. आमच्यासोबत शेतकरी उगले साहेब आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. पाथरी तालुक्यामध्ये म्हणजे परभणी जिल्ह्यात त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे की 3 वर्ष झालेले आहे की त्यांच्या शेतातून जसं की शेतकरी एकदा आपला ऊस विकत असतो, पण यांच्याकडे 14 महिन्यात दोनदा त्यांच्या शेतातून ऊस विक्री केली जाते. ऊसाची लागवड होते आणि बेनासुद्धा त्यांच्याकडे विकला जातो. अशा बाबतीत आम्ही त्यांच्याशी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की शेतकरी एकदा ऊस काढत असतो, पण यांच्या इथं 14 महिन्यामध्ये 2 वेळेस कसं काय लागवड होते, जाणून घेऊया आपण. आमच्यासोबत आहेत शेतकरी उगले सर. गणेश उगले सर नाव ऐकण्यात आलेलं आहे की पाथरी तालुक्यामध्ये की तुमच्या शेतामध्ये जसं की शेतकरी वर्षातून एकदा ऊस काढत असतो, लागवड होत असते, पण आपल्याकडे ऐकण्यात आले की 14 महिन्यामध्ये दोनदा इथं आपल्या शेतात ऊसाची लागवड होते व विक्री केली जाते. कशी होती आणि कोणत्या प्रकारे आपण ऊस लावलेला आहे आणि त्या बाबतीत काय आपण आज शेतकऱ्यांना माहिती देणार? मी माझा परिचय देतो. मी गणेश केशवराव उगले, राहणार सिमूर गावात. माझ्याकडे एक व्हरायटी 10,001. मी त्याची लागवड जून महिन्यात करीत असतो. नंतर ते मार्चला मी बेने प्लॉट म्हणून देत असतो. नंतर ते मार्चमध्ये तोडल्याच्या नंतर सप्टेंबर ऑक्टोबरला नंतर ते चाऱ्यासाठी देत असतो. म्हणजे मी एका वर्षामध्ये 2 वेळेस विकत असतो. तर मला एका एकरमध्ये 30-40चं ॲव्हरेज येते. तर जवळपास 6 महिन्यामध्ये लाख ते 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न होते. त्याच्यानंतर बी 1.25 लाखाचं उत्पन्न होते. जवळपास माझं 2.25 लाख रुपयापर्यंत एक वर्षाचं उत्पन्न जाते. म्हणजे किती, 1 एकरमध्ये? 1 एकरमध्ये. अच्छा, खर्च किती जातो? त्याचा मिनिमम खर्च जास्तीत जास्त सरासरी मी जास्त खर्च करीत नाही. खर्च मर्यादित असते माझा. तर जवळपास 10,000 ते 12,000 रुपये तरी खर्च असतो मला ऊसाचा. आणि ती व्हरायटी दाखवायचं आपलं. ती व्हरायटी 10 ते 12,000 रुपयामध्ये आपल्याला किती उरतात म्हणले? त्याचा जवळपास मला 1 ते 1.25 लाख रुपये. हां, कोणतं बेन आहे ते बेनचं व्हरायटी 10,001. ती 6 महिन्यातच येते व्हरायटी. कुठं विकलं जातं आपलं ऊस? आपलं आता माझ्या शेतकऱ्यासोबत कॉन्टॅक्ट आहे. हां. आता ते गव्हाचं क्षेत्र असते आपल्या इकडं. गहू संपलं की बेने प्लॉट कोणाकडे नसतात, माझ्याकडे असते. तर कॉन्टॅक्ट साधतात, लगेच मी बेने देऊन टाकत असतो शेतकऱ्याला. नंतर सप्टेंबर ऑक्टोबरला काय होतं, चाऱ्यासाठी थोडी अडचणी असते शेतकऱ्याला. तर आपल्या एरियामध्ये जवळपास थोडं म्हशीचे प्रमाण वाढलेले आहे आता. तर आमचे मित्र आहेत ते गावचे, तर त्याचा कॉन्टॅक्ट असते तबेल्यासोबत. तर ते कॉन्टॅक्ट साधून माझ्या सोबत साधतील कॉन्टॅक्ट, आणि मी म्हशीला चारायला म्हणून 2,000-2,500 पर्यंत भाव भेटते मला तवा. कसं प्रतिसाद भेटते आपल्याला शेतकऱ्यांकडून? शेतकऱ्याकडून 1 नंबर. आता माझ्याकडे असं बेने प्लॉट मी नुसतं स्टेटसवर ठेवलं बेने प्लॉट चालू आहे, तर माझा जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसात उडवते प्लॉट. तर माझ्याकडे आज बी गिरायक आहे. 10 एकर जरी प्लॉट लावला मी तर ते टोटल विकतं. कुठपर्यंत जाते आपला माल? तर गेल्या वर्षी मी सुलतानपूरला दिलं होतं. सुलतानपूर, आपलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये. हां, सुलतानपूरला पण माझं बेने गेलेलं आहे. आणि ही व्हरायटी म्हणजे शेतकऱ्यासाठी एकदम फायदेशीर आहे. इतक्या लोकांपर्यंत आपले कसं काय नाव गेलेलं? सर आता ते सोशल मीडियावर थोडंफार मी माझं भरपूर काम आहे शेतीवर. मी म्हणजे याच्या अगोदर माळू हे करीत होतो. टोटल शेतकऱ्यासोबत कॉन्टॅक्ट आहे माझा. ऐकण्यात आलेले की शेतकरी हवालदिल झालेला असतो, परेशान असतो, पण तुम्ही एक असे शेतकरी भेटले आम्हाला की तुम्ही एकदम चौखुशीनं, एकदम तुमच्या चेहऱ्यावर तरावट आहे, तुम्ही एकदम खुशीने बोलतात. हो ना सर. मी कसं आहे, म्हणजे सतत मी शेतीत काम करत असतो. शेतीत आता कसं आहे, आपण लावायचं 10 एकर ऊस, अवघत माझ्याकडे 10 एकर ऊस म्हणायचं, हिंडायचं करायचं. आता तुम्ही म्हणता तर माझे 4 मोटर चालू आहेत. म्हणजे एकटाच 4 मोटर दारे. म्हणजे नियोजन माझं टोटल असते. कमी खर्च, उत्पन्न जास्त, आणि सोबत कॉन्टॅक्ट असतं शेतकऱ्यासोबत. आणि कारखान्यासोबत बी माझे चांगले संबंध आहेत. कारखान्याचे क्षेत्रातले शेतकी अधिकारी आहेत, माझे मित्र आहेत. मला टोळ्या देतात, 4-5 टोळ्या देतात. मी शेतकऱ्याचा ऊस बी घालतो. त्याच्यामुळे माझा सगळा कॉन्टॅक्ट वाढलेला आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संदेश देताना आपण? शेतकऱ्याला एवढं सांगतो मी, शेती ही स्वतः करायची असते, कोणाबरोबर अवलंबून नाही. कमी खर्चात करा आणि असे नवीन प्रयोग बघा, नवीन व्हरायट्या बघा. त्याच्यामधून आपल्याला जेणेकरून जास्तीत जास्त उत्पन्न भेटन. बाबा शेती आता लोकमध्ये परवडत नाही, पण मी अल्पभूधारक शेतकरी आहे. सॉरी, पण मला इतकं असं मस्त वाटतं की मला